अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपलं मन जेव्हा एकाकी पडलेलं असतं, मनासारख्या कुठल्याच गोष्टी घडत नाहीत, आजूबाजूला दुसरा कुठलाच मार्ग सापडत नसतो, मन खूप निगेटिव्ह असतं, जेव्हा आपण एकाकी पडल्याची जाणीव होते, तेव्हा स्वामींच्या तारणाऱ्या मंत्राचं म्हणजेच तारक मंत्राचं जर पठण केलं तर नक्कीच त्याच्यातून बाहेर पडायला काहीतरी मार्ग सापडतो। जो कोणी तारक मंत्राचं नित्य पठण करतो त्याने याची प्रचिती अनुभूती सुद्धा घेतली असेल। तारक मंत्राचं नित्य पठण कसं करायचं? सकाळी रोज देवपूजा झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये अगरबत्ती धूप लावायचं आहे, जेणेकरून घरातलं वातावरण मंगलमय पवित्र होईल, मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी यायला मदत होईल। आणि त्यानंतर स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे, एका फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यावरती आपला उजवा हात त्या पाण्यावरती ठेवायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्राचं मनापासून पठण करायचं आहे। तारक मंत्राचं पठण झाल्यानंतर फुलपात्रातलं पाणी आपण स्वतः प्राशन करायचं आहे। घरातल्या प्रत्येक सदस्याला पाणी थोडं थोडं द्यायचं आहे। घरातलं टॉयलेट आणि बाथरूम सोडून बाकी सर्व कानाकोपऱ्यांमध्ये यातलं पाणी थोडं थोडं शिंपडायचं आहे। नित्य नियमाने रोज तुम्ही हा उपाय करून बघा, तुमच्या आयुष्यातल्या ज्याही काही अडीअडचणी असतील त्या नक्कीच कमी व्हायला मदत होईल। कारण तारक मंत्राच्या प्रत्येक ओळीमध्ये एक विशेष प्रकारची शक्ती सामावलेली असते। जेव्हा आपण खूप त्रासात असतो, संकटात असतो, तेव्हा तुम्ही तारक मंत्राचं फक्त पठण करून बघा, तुम्हाला नक्कीच एक प्रकारची पॉझिटिव्हिटी आल्यासारखं वाटेल। तर हा उपाय करताना स्वामींवरती 100% विश्वास ठेवा आणि मग ही सेवा करून बघा, तुम्हाला सुद्धा याचा पॉझिटिव्ह फरक नक्की जाणवेल। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। श्री स्वामी समर्थ।